नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लाड. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. बारामती मतदारसंघातून काँग्रेसने आपला उमेदवार जो आहे आकाश मोरे पाटील यांची उमेदवारी मागे घेतली. बातमी तुम्हाला ऐकताना साधारण वाटू शकते, बा ठीक आहे, सुनेत्राताईंसाठी त्यांनी माघार घेतली असेल आणि एक साधारण बातमी म्हणून लोकांनी त्याला सोडून दिलं. पण ॲक्च्युली तसं झालेलं नाही आहे. त्याच्या मागचं जे खलबतं आहेत ती तुम्हाला समजून मला सांगायचं आहे. मी तुम्हाला मागं 2-3 व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की सुनेत्राताई आणि पार्थ पवार यांच्याबद्दल शरद पवारांच्या मनामध्ये थोडीशी आडी आहे, कटुता आहे. ठीक आहे, आता घरामध्ये प्रत्येकाचे वाद असतात. शरद पवारांचा पक्ष पळवला गेला, त्यांच्या मुलीच्या विरुद्ध सुनेत्राताई उभ्या होत्या लोकसभेला, त्याच्यामुळे माणूस सहजासहजी कटुता विसरता येत नाही. आणि पार्थ पवारच्या बाबतीत तर त्यांचा फारच राग आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल की 2019ला पार्थ पवारांना उमेदवारी जी दिली मावळ मतदारसंघात, त्याच्यामध्ये त्यांना जाणीवपूर्वक पाडलं गेलं. त्याच्यानंतर त्यांनी वाक्यावर पण टाकलं होतं की त्याला मी कावडीचीही किंमत देत नाही. आणि आता परवासुद्धा त्यांनी पार्थबद्दल विचारलं की त्याला मॅच्युरिटी आहे का, हे काय मला माहीत नाही, असेल तर मी काही पाहिलेलं नाही. म्हणजे त्याच्याबद्दल थोडंसं त्यांच्या मनात कटुता आहे सुनेत्राताईबद्दल. त्याच्यामुळं एक लोकलज्जेस्तव आणि एक भीती, लोकांचा रोष आपल्याला स्वीकारावा लागेल म्हणून त्यांनी आम्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे उमेदवार देणार नाही हे जाहीर केलं. पण त्यांनी काँग्रेसला उमेदवार उभा करायला सांगितला. आणि त्यांचे वाक्य हे काय माझ्या मनाचे नाही की बा प्रत्येकाला उमेदवार देण्याचा अधिकार आहे आणि बिनविरोध निवडणूक का करावी, त्याच्यामुळे काँग्रेसने केलं ते योग्य आहे, असं त्यांचं बोलणं पत्रकारांदेखत होतं. त्याची पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बा काँग्रेसने केलं ते योग्य केलं, कोणाला बिनविरोध निवडून द्यायचं काही कारण नाही. त्यांची इच्छा अशी होती की त्यांनी एक आपल्या कार्यकर्त्यांना इनडायरेक्ट सल्ला दिला की काँग्रेसचा प्रचार करा. त्यांचं वाक्यच होतं की विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसला मदत केली पाहिजे. मग शरद पवार काही सत्ताधारी गटाचे नाही आहेत, हे शरद पवार गटाच्या लोकांनी कर निवडणुकीचा फॉर्म भरताना सुद्धा शरद पवार, सुप्रियाताई सुळे किंवा रोहितदादा पवार किंवा त्यांच्या गटाचे कोणी पदाधिकारी अजिबात उपस्थित नव्हते. त्याच्यामुळे उघड हा डाव लक्षात येत होता की बा आकाश मोरेंना पुढं करून सुनेत्राताईंना मताधिक्य कमी करणं. काही येणार तर नव्हतं, तर मोरे निवडून आले नसते हे नक्की, पण थोडंसं एक मानसिक दबाव आणणं आणि कदाचित प्रयत्न झाला तर होऊ शकतं असं एक पैशातून त्यांनी मग. आता ही जी चाल आहे ही देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्राचे मग यांनी बरोबर ओळखले. त्यांनी सुनेत्राताईंना सपकाळांना फोन करता, सपकाळ कसे माहीत आहे तुम्हाला की ते असं खूप मोठे लीडर पण नाही, खूप छोटे पण नाही, एक त्यांच्या जबाबदारी टाकल्यामुळे त्यांना एक मोठे पण आलं नाही, तर तसं त्यांना महाराष्ट्र लेवलचा पुढारी असं काही म्हणता येत नाही. त्यांना एक थोडंसं नाही आम्ही आमचा उमेदवार उभाच करणार. आतासुद्धा त्यांचं 2029ला काँग्रेसचाच आमदार तिथून बारामतीतून निवडून येणार अशी बाष्कळ बडबड करणारे ते नेते आहेत. मग आता त्यांनी माघार का घेतली याचं मागचं कारण तुम्हाला मला समजून सांगायचं होतं की शरद पवारांनी तर त्यांनी सांगितलं तुमचं उमेदवार उभे करा, आम्ही पाठिंबा देऊ, मदत करू. पण आकाश मोरेंचं एवढं प्राबल्य बारामती मतदारसंघात नाही. ते धनगर समाजाचे आहेत, मध्ये धनगर समाज नाराज झाला, त्याच्यामुळे कदाचित थोडंसं मताधिक्य कमी होऊ शकतं. आणि सुनेत्राताई पण निवडून आल्या, पण आनंद जो आहे की 1,00,000-2 लाख मतांनी आल्या असं होऊ नये हा त्याच्यासाठी तो प्रयत्न होता. देवेंद्र फडणवीसांनी नॉर्मली कधीही ते सपकाळांना फोन करत नाहीत, कारण दोघांची विचारसरणी एकत्र आहे. तुम्ही पाहिलं तर की हर्षवर्धन सपकाळ देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत अतिशय खालच्या थरातली भाषा वापरतात. मध्ये देवेंद्र फडणवीसांनी पण त्यांच्या बाबतीत सांगितलं की त्यांना अक्कल आहे का, टिपू सुलतानचं मोठेपण दाखवतात, इतकी भाषा त्यांच्या दोघांमध्ये कटुता आहे.
तरीसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना फोन केला की तुम्ही माघार घ्या, याच्या मागचं राजकारण असं आहे, तुम्हाला उभं करून तुमची बदनामी करणं तुमचं पडणार हे नक्की. मग पुन्हा बदनामी की काँग्रेसचा पराभव झाला, हा त्याच्यामागं शरद पवारचा डाव आहे. दुसरा असा आहे की तुम्ही माघार घेतली तर तुम्हाला काय फायदे आहेत. मग आता कसं देवाणघेवाण ही होतच असते. विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीकडंही विरोधी पक्षनेता अद्याप नेमलेला नाही. लक्षात घ्या, विरोधी पक्षनेता नेमण्याचा अधिकार हा सभापतीला आणि विधान परिषदेच्या अध्यक्षांना असतो. तो विरोधी पक्षाच्या ज्याला 10% मतं आहेत त्याचा अधिकार, जर 10% नसतील तर तो अधिकार मात्र सभापती आणि अध्यक्षाकडे जातो. विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये कोणत्याही विरोधी पक्षाला 10% पेक्षा जास्त मत त्यांचे सभासद नाहीत. आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल विधान परिषदेत काँग्रेस प्रयत्न करतं, शिवसेना प्रयत्न करतं. तीच गोष्ट विधान परिषदेमध्ये सुद्धा. विधान परिषदेमध्ये काय होतं की अंबादास दानवे हे शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते होते, आता ते निवृत्त झाले, ते पद खाली आहे. मग काँग्रेसला विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षपद नेते देऊ हा शब्द फडणवीसांनी सपकाळांना दिला. आता कोणाला द्यायचं, तर नेता तर चांगला पाहिजे ना. तुमच्याकडं नेता शिवसेनेकडे सगळे वाचाळ नेते आहेत, काँग्रेसमध्ये सुद्धा असे मोठे माणसं नाहीत. मग संगमनेरचे जे माजी आमदार आहेत बाळासाहेब थोरात, हे विधानसभेला पडले, खताळ पाटलांकडून त्यांचा पराभव झाला. तर त्यांना विधान परिषदेवर घ्यायचं आणि त्यांना विरोधी पक्षनेतेपद द्यायचं, असं त्याच्यामागं साधारणतः धारणा कुजबूज चालू आहे. ही आतल्या गोटातली बातमी किंवा असं साधारणतः लेखक शहरात बाळासाहेब थोरातांना विरोधी पक्ष नेता करायला आम्हाला काहीच हरकत नाही. त्यामुळे विधान परिषदेवर बाळासाहेब थोरात निवडून येतील. साधारणतः मे महिन्यामध्ये काहीतरी निवडणुका आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं जाईल. त्याच्यामुळे काँग्रेसला कुठंच काही सत्ता नाही, तर निदान एक विधान परिषदेमध्ये तरी त्यांना विरोधी पक्षपद दिल्यामुळं एक संवादानिक आपण पद म्हणतो ते त्यांच्या हातामध्ये येईल आणि त्यांना काही थोडाफार मान मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हे जे राजकारण आहे, म्हणजे शरद पवारांची जी इच्छा होती की सुनेत्राताईंना इनडायरेक्ट त्रास द्यायचा, ते त्यांना पाडण्याचा प्रयत्न करत, तो डाव देवेंद्र फडणवीसांनी हाणून पाडला. त्याच्यामुळे शरद पवार आणखी चिडलेले आहेत. मग आता त्यांनी टुमणं काढलं, आता तुमचा पाठिंबा आहे म्हणतात, तुम्ही सांगता आमची सुनबाई, आमचं एकच घराणं आहे, मी कुटुंब प्रमुख आहे. मग तुम्ही जाहीररित्या सांगितलं ना, माझा फोटो त्यांनी लावायचं कारण नाही, माझा फोटो लावू नका. तुमचा फोटो पोस्टरवर टाकला तरी तुम्हाला त्याच्याबद्दलचं म्हणजे आक्षेप आहे. मग तुम्ही पाठिंबा कसं काय देता, किंवा तुम्ही निवडून आणा म्हणून लोकांना आवाहन करणार का नाही करणार. तुम्ही फोटो लावायला सुद्धा आक्षेप घेता, तर बाकीचं मतदान करण्याबद्दल आक्षेप तुम्ही नक्की घेणार. लोकांचा दबाव पाहता सुप्रियाताई सुळेंनी सांगितलं की जर मला बोलवलं प्रचाराला तर मी जाईल. मग फॉर्म भरायला का नाही गेल्या? ही सुनेत्राबाई वहिनी आहे ना त्यांची, मी वहिनी येते फॉर्म भरायला. दिसलं असतं ना तुमचा पाठिंबा आहे. रोहित दादाला सांगितलं असतं तू पण ये, आपण दोघं मिळून सुनेत्राताईचं फॉर्म भरताना जाऊ, तर दिसायला चांगलं दिसलं असतं. पण सगळ्यांच्या मनामध्ये विलिनीकरण न झाल्याची जी कटुता आहे, पक्ष ताब्यात न आल्याची जी एक नैराश्य आहे, त्या नैराश्यपोटी सुनेत्राताईंबद्दल त्यांच्या मनातला राग काही केला जात नाही. ते तोंडावर जरी किती काही म्हणले, आम्ही प्रचार करू, आमच्याच घरातले आहे, एकत्र नाती फार महत्त्वाची आहे. नाती फार महत्त्वाची आहे तर फॉर्म भरायला का नव्हते, किंवा तुमचे वडील फोटोसुद्धा लावू नका असं का म्हणतात, या बाबतीतली स्पष्टीकरण झालं पाहिजे. तसं होत नाही आहे. देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा काकांवर मात केलेली आहे. त्याच्या बदल्यात काँग्रेसला आणि शरद पवारांमध्ये त्यांनी फूट पाडलेली आहे. विधान परिषदेच्या वेळेस शिवसेनेला इच्छा होती की आपल्याला काय त्यांच्याकडून एकच सीट येणार निवडून, त्याच्यामुळं किंवा आपलं एक यांना निवडून द्यावं, शिवसेना प्रमुख जे आहेत उद्धवजी ठाकरे
की यांना त्याच्या विधान परिषदेवर जाण्याची इच्छा होती, ती इच्छासुद्धा मुद्दाम देवेंद्र फडणवीस बरोबर टाळतील आणि काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणतील। एका दगडात दोन पक्ष, हे शरद पवारांना पण धडा शिकवला आणि उद्धव ठाकरेंना पण धडा शिकवला आणि काँग्रेसला मदत केल्यामुळं त्यांनी सुनेत्राताईंना मदत केलेली आहे। तर हे त्याच्या मागचं राजकारण तुम्हाला समजून सांगायचं होतं। पाठीमागं काय घडलं हे सहसा पेपरला कधी येत नाही, त्याच्यामुळे जे घडलं ते तुमच्या कानावर घातलं। तुम्हाला काय वाटतं, काय बारामतीमध्ये घडेल, बारामतीमागचं राजकारण काय आहे, तर तुमचं मत तुम्ही अवश्य मांडा, चांगल्या भाषेमध्ये मांडा। तुम्हाला मत नाही पटलं की चुकीचं आहे एवढंच म्हणा, नाही का? त्याच्यासाठी भांडायचं काही कारण नाही। मला जे वाटतं ते माझं मत मांडलं, मला जे समजली बातमी ती तुमच्या कानावर घातली, तुम्हाला नाही आवडली मग चुकीचं मत आहे म्हणा, तुम्हाला आवडली बरोबर आहे म्हणा, नाही का? काही लोक काय होतं, खूप नाराज होतात, लगेच एकदम त्याच्यावर काहीतरी कॉमेंट्स करून घ्या, तुम्हाला काय राजकारण समजतं। अहो, इराणच्या बाबतीमध्ये सुद्धा माझं जे मांडलं होतं तेच खरं झालं, सुनेत्राताई पवारांच्या बाबतीत जे मांडलं होतं तेच खरं झालं, आज सुद्धा जे मांडतो तेच खरं आहे। मला जे वाटतं ते तुम्हाला समजून सांगितलं। माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। सबस्क्राईब खूप जण पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत, तर सबस्क्राईब प्रत्येकाने करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे। रामकृष्ण।